टीव्ही बंद करा. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। Got ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। छान. नमस्कार मंडळी. 15वा अध्याय जवळजवळ संपत आलाय. मागचा गोश्वारा मी मनीषा वाचणार. तर गोश्वारा ज्ञानेश्वरी अध्याय 15 पुरुषोत्तम योग ज्ञानेश्वरी ओव्या 492 ते 555. श्लोक 16. 16व्या श्लोकात श्रीकृष्ण क्षर, नाशवान आणि अक्षर अविनाशी अशा 2 प्रकारच्या पुरुषांचं वर्णन करतात. ते म्हणतात की ज्याप्रमाणे आकाशात दिवस व रात्र हे दोघेच नांदतात, त्याप्रमाणे संसाररूपी नगरीत क्षर आणि अक्षर पुरुष हे दोघेच नांदतात. मागच्या आठवड्यात मृणालताईंनी 16व्या श्लोकाच्या 492 ओवीपर्यंतचा गोश्वारा लिहिला होता. ज्ञानेश्वर माऊली 492 ओवीपर्यंत क्षरपुरुषाच्या उपाधींचं वर्णन करतात आणि 493 पासून अक्षर पुरुषाचं वर्णन करतात. पंचमहाभूतांनी निर्माण केलेला स्वप्नाभूत जगताला कवटाळून संसार व स्वर्गादी अरण्यात फिरणाऱ्या चैतन्याला अक्षरपुरुष म्हणतात. तर क्षेत्रज्ञ अथवा जीवात्मा जो क्षरपुरुषात राहतो तो अक्षर आहे असे माऊली सांगतात. माऊली म्हणतात की जरी हा जीव आपल्या स्वरूपाला विसरून भूतस्वरूप झाला, देहात राहिला व देहाच्या उपाधीच्या स्वाधीन झाल्यासारखा भासत असला तरी तो अक्षरच आहे व त्याच्यावर नाशवंत असल्याचा आरोप हा खोटा आहे. ते इथे वाहणाऱ्या पाण्यावरील उसळणाऱ्या चंद्रबिंबाचे उदाहरण देतात. ज्याप्रमाणे खळाळ थांबल्यावर चंद्रबिंबाचे उसळणे बंद होते, त्याप्रमाणे उपाधी नाश पावल्यावर जीवाचे उपाधिजन्य धर्म दोषही नाहीसे होतात. यानंतर श्लोक 501 पासून माऊलींनी अक्षर पुरुषाची लक्षणे सांगितली आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अक्षर पुरुष हा यथार्थ ज्ञान व विपरीत ज्ञान यांच्यामध्ये आहे. तो स्वतःला ब्रह्मही समजत नाही अथवा मी देह असेही मानत नाही. असे निव्वळ जे अज्ञान नेणतेपण ते अक्षर पुरुषाचे स्वरूप आहे. ज्ञानेश्वरी गुणार्थ दीपिकेत गुलाबराव महाराज सांगतात की अक्षर पुरुष हा क्षरपुरुष व उत्तम पुरुष यांच्यामध्ये आहे. अज्ञानाला आधार असणाऱ्या अक्षर पुरुषाचे ठिकाणी अहंकार नसतो.
त्यामुळे अक्षर पुरुषात भेद उत्पन्न होत नाही. इथे माऊली अक्षर पुरुषाच्या स्वरूपाचे वर्णन चिखल्याच्या गोळ्यासारखे किंवा आटलेल्या समुद्राच्या आकाररहित अवस्थेसारखे आहे असे म्हणतात. ते पुढे म्हणतात की गाढ निद्रेसारखे जिथे जागणे नाही आणि स्वप्नही नाहीत ते अक्षर पुरुषाचे स्वरूप समजावे. जिथे विश्व नाहीसे होते व आत्मबोध नसतो त्या अज्ञान अवस्थेला अक्षर म्हणतात. ते पुढे अव्यक्त दशेची उदाहरणे देतात व ती दशाच अक्षर पुरुषाचे राहण्याचे ठिकाण आहे असे सांगतात. ते म्हणतात जेथे उपाधी व उपहितपणा दोन्ही बंद राहतात ती अव्यक्त दशा. या अव्यक्त दशेला अज्ञान घन सुषुप्ती किंवा बीजभाव म्हणतात व स्वप्न जागृती यांना फलभाव म्हणतात. ते पुढे म्हणतात की संसार वृक्षाला अक्षर पुरुष हेच मूळ आहे. नंतर ते विचारतात की याला पुरुष का म्हणायचे, तर हा आपल्या स्वरूपाने पूर्ण आहे व हा मायापुरीत निसतो म्हणून त्याला पुरुष असे म्हणतात. पण त्याला विकारांचा स्पर्श पण होत नाही व आत्मज्ञानाशिवाय कोणत्याही उपायाने नाश पावत नाही म्हणून त्याला अविनाशी म्हणतात. ज्याने हे जग माया आणि ब्रह्मापासून निर्माण केले तो अक्षर पुरुष असे समज असं माऊली सांगतात. श्लोक 17व्या मध्ये श्रीकृष्ण परमात्म्याबद्दल सांगतो. तो म्हणतो की परंतु या दोन्हीपेक्षा क्षर व अक्षरपेक्षा उत्तम पुरुष तर वेगळाच आहे, जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे धारण पोषण करतो. त्याप्रमाणे तो अविनाशी परमेश्वर व परमात्मा असा म्हटला जातो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे लाकडास लागलेला अग्नी लाकूड जाळून शेवटी आपणही नाहीसा होतो, त्याप्रमाणे अहम ब्रह्मास्मी वृत्तीरूप ज्ञानाने अज्ञान नाहीसे केल्यावर जे ज्ञान आत्मसाक्षात्कार होऊन नाहीसे झाले ते वृत्ती वाचून केवळ ज्ञान उरले. ते केवळ ज्ञान म्हणजे उत्तम पुरुष होय. हा वरील क्षरक्षराहून वेगळा तिसरा व शेवटचा आहे. जसे सुषुप्ती आणि स्वप्न याहून जागृती वेगळ्या बोधाची असते किंवा सूर्यकिरणे व मृगजळ याहून सूर्यमंडळ जसे फारच वेगळे आहे, त्याप्रमाणे उत्तम पुरुष क्षर आणि अक्षर यांच्यापेक्षा फार निराळा आहे. जसा लाकडातील अग्नी लाकडात असून त्यापासून वेगळा राहतो, त्याप्रमाणे हा क्षराक्षरात राहून क्षराक्षर पुरुषांपासून भिन्न आहे. ज्याप्रमाणे कल्पाच्या शेवटी नद्या आणि नद्या समुद्रात लोप पावतात किंवा प्रलय काळाच्या तेजाने दिवस व रात्र यातला फरक कळत नाही, त्याप्रमाणे उत्तर पुरुषाच्या ठिकाणी स्वप्न सुषुप्ती अथवा जागृती या वेगळ्या अवस्था नाही. उत्तम पुरुषाच्या ठिकाणी ऐक्य किंवा द्वैत नाही व आहे किंवा नाही हे कळत नाही. याच उत्तम पुरुषाचा परमात्मा या नावाने उल्लेख करतात. माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे तीरावरील माणूस बुडणाऱ्याबद्दल सांगू शकतो, त्याप्रमाणे वेदांनी परमात्म्याबद्दल सांगितले आहे. ते क्षराक्षर पुरुष अलीकडचे सोपाधिक आहेत व उत्तम पुरुष पलीकडचा आत्मरूप आहे असं म्हटलं आहे. ज्ञानेश्वर माऊली परमात्म्याचे वर्णन करताना म्हणतात की ज्याचे न बोलण्याने वर्णन होते, काही न जाणणे हेच त्याचे जाणणे होय, काहीच न होऊन राहणे हे त्याचे होणे होय व त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही असा हा परमात्मा आहे. जरी सूर्यबिंब आणि प्रतिबिंबातील तेज किंवा नाक आणि फूल यामधील सुवास जरी दिसला नाही तरी तो नाही असे म्हणता येत नाही. तो आपण अनुभवाने जाणतो. तसेच परमात्म्याचे स्वरूप आहे, त्याला अनुभवाने जाणणे फक्त शक्य आहे. हा सुखाला मिळालेले सुख आहे, तेजास प्राप्त झालेले तेज आहे, ज्या महाशून्यात शून्यही नाहीसे होते असा हा पुरुषोत्तम पूर्णतेचा परिणाम होय, म्हणून तो सर्वापेक्षा उत्तम आहे. प्रश्न असा येतो की जर हे चैतन्य चराचरात भरले आहे तर ते न भासता विश्व का भासते? ज्ञानेश्वर माऊली याचे उत्तर या श्लोकांच्या उरलेल्या ओव्यांमध्ये देतात. ते म्हणतात की जसे शिंप न जाणणाऱ्याला शिंप म्हणजे चांदी भासते किंवा अलंकारांकडेच लक्ष देणाऱ्याला त्यातील सोने दिसत नाही, त्याप्रमाणे पंचमहाभूतांनी बनलेल्या या जड विनाशी जगाकडे लक्ष देणाऱ्याला परमात्मा दिसत नाही. माऊली पुढे म्हणतात की जसं पाणी व लाटा ही पाण्याची दोन रूप आहे, त्याप्रमाणे हे जग व हे जग प्रकाशित करणारा प्रकाश ही त्या परमात्म्याची रूप आहे. या जगाच्या विकासाला व प्रलयरूपी संकोचाला हाच कारण आहे.
ज्याप्रमाणे रात्र दिवस याने सूर्यावर काही परिणाम होत नाही, त्याप्रमाणे या जगाच्या असण्या नसण्याचा परिणाम या परमात्म्यावर काही होत नाही. त्याप्रमाणे हा उत्तम पुरुष कधीच कोणीकडे व कशानेही कमी होत नाही, म्हणून तोच त्याच्यासारखा आहे आणि त्याची तुलना कशाशी किंवा कोणाबरोबरही होऊ शकत नाही. झालं? खूपच सुंदर सांगितलं तुम्ही. म्हणजे तुम्ही क्लासमध्ये नव्हता असं काही वाटत नाहीये. ऐकलं, 2-3दा ऐकलं. नाही, खूप छान सांगितलं. व्हेरी गुड. 17व्या श्लोकापर्यंत झालं ते. हो. आता आज आपण 18व्या श्लोकापासून करणार आहोत आणि आज रोहिणीताई नाही आहेत म्हणून रवी कुलकर्णी मदत करणार आहेत आपल्याला स्क्रीन दाखवायला. शेअर करता? I don't see him. हां, 18 राईट. किती वाजते ना? हो. हं. यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. हम्म. ज्या अर्थी मी परमात्मा अक्षराच्या पलीकडचा आहे आणि अक्षराहून देखील उत्कृष्ट आहे, त्या अर्थी जगामध्ये आणि वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. अर्जुना, जो आपणच आपल्याला प्रकाशतो, फार काय सांगू, ज्याला दुसरे नाही, म्हणजे जो एकाकी आहे, क्षर व अक्षर या दोन पुरुषांहून श्रेष्ठ व उपाधिरहित असा काय तो मीच आहे. म्हणून वेद व सर्व जग मला पुरुषोत्तम म्हणतात. जो आपण पेची आपणया प्रकाशितसे धनंजया, काय बहु बोलो जया नाही तुझे, तो गामी निरुपाधिकू क्षराक्षरोत्तमो एकू, म्हणोनी म्हणे वेदलोकू पुरुषोत्तमो. यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं, स सर्वविद भजति मां सर्वभावेन भारत. हे भारता, जो ज्ञानी या प्रकारे मला पुरुषोत्तमाला जाणतो, तो सर्वज्ञ होय. तो आपल्या सकट सर्व माझे स्वरूप आहे असे जाणून सर्व प्रकारे माझी भक्ती करतो. परंतु हे राहू दे अर्जुना, ज्ञानसूर्याचा उदय झाल्यावर असा मी जो पुरुषोत्तम, त्या मला जो जाणतो, आपले ज्ञान, जागृतीचे ज्ञान जागे झाले असता जसे स्वप्न नाहीसे होते, त्याप्रमाणे हे भासणारे त्रिभुवन, ज्याला आपल्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाच्या योगाने मिथ्या झाले आहे, अथवा हातात माळ घेतल्यावर त्या माळेवर भासत असलेल्या सर्पाचे भय नाहीसे होते, त्याप्रमाणे माझ्या ज्ञानाने जो पुरुष मिथ्या जगदाभासाच्या तडाख्यात सापडत नाही, दागिना हे सोनेच आहे असे जाणतो, तो दागिन्याचा आकार जसे मिथ्याभास आहे असे म्हणतो, त्याप्रमाणे ज्याने मला जाणून भेद टाकला, मग तो आपणासह भेद न जाणता मला जाणतो व त्यामुळे मीच एक स्वतः सिद्ध सच्चिदानंद सर्वत्र आहे असे म्हणतो. त्यानेच सर्व जाणले हे म्हणणे सुद्धा थोडे आहे, कारण की त्याला सर्व ब्रह्म असल्यामुळे त्याच्या ठिकाणी द्वैत उरले नाही. म्हणून अर्जुना, माझ्या भजनाला तोच योग्य आहे. ते कसे तर आकाश जसे आकाशाच्या आलिंगनास योग्य आहे, क्षीरसागराला मेजवानी क्षीरसागरपणानेच करावी आणि अमृतच होऊन जसे अमृतात मिळावे. अस्सल सोन्याशी तद्रूप होणे असेल तर अस्सल सोनेच झाले पाहिजे. त्याप्रमाणे मद्रूप होऊनच माझी भक्ती करणं शक्य आहे. बाबा अर्जुना, गंगा जर समुद्राहून भिन्न असती तर ती समुद्राशी तद्रूप कशी झाली असती? कारण तद्रूपता सजातीय पदार्थात होते. म्हणून तद्रूप न होता माझ्या भक्तीत प्रवेश होईल काय? एवढ्या करता जशी लाट सर्व रीतींनी समुद्राशी अभिन्न असते, त्याप्रमाणे जो मला तद्रूप होऊन भजला, ऐक, सूर्याला व प्रभेला ज्या मानाने जशी एकरूपता असते, ती योग्यता त्या भजनाला मानता येईल.
परी हे असो अं, इथले काय काय लाईन हे गेलेत, वर्ड्स गेलेत, पण मी पुस्तकातून वाचतेय. ओके ओके. हा. परी हे असो ऐसिया मज पुरुषोत्तमा ते धनंजया, जाणे जो पाहले या ज्ञानमित्रे, चेईलिया आपुले ज्ञान, जैसे नाहीची होय स्वप्न, तैसे स्फुरते जया त्रिभुवन वावो झाले. का हाती घेतलिया माळा, फिटे सर्पा भासाचा कांटाळा, तैसे माझेनी बोधे टवाळा नागवेजो. लेणे सोनेची जो जाणे, तो लेणे पण ते वावो म्हणे, तेवी मी जाणो निजेणे वाळीला भेदू. मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू, मीची एकू स्वतः सिद्धू, जो आपणे नसी भेदू नेणो निजाणे, तेणेची सर्व जाणितले, हेही म्हणे म्हणणे थेकुले, जेतया सर्व उरले द्वैत नाही, म्हणोनी माझिया भजना, उचितू तोची अर्जुना, गगन जैसे आलिंगना गगनाचिया, क्षीरसागरा परगुणे, की जे क्षीरसागर चिपणे, अमृतची होऊनी मिळणे अमृती जेवी, साडे पंधरा मिसळावे, तै साडे पंधरेची होआवे, तेवी मी जालिया संभवे भक्ती माझी. हा गा सिंधूसी आनी होती, तरी गंगा कैसेनी मिळती, म्हणूनी मी न होता भक्ती अन्वयो आहे, ऐसिया लागी सर्व प्रकारी, जैसा कल्लोळू अनन्यू सागरी, तैसा माते अवधारी भजेन्न लाजो, सूर्या आणि प्रभे एकवंकी जेणे लोभे, तो पाडू मानू लाभे भजनातया. इति गुह्यतं शास्त्रम् इदम् उक्तं मया नघ, एतद्बुद्ध्वा बुद्धिमानः स्यात् कृतकृत्यश्च भारत. हे पापरहिता, याप्रमाणे हे अत्यंत गुह्य शास्त्र मी तुला सांगितले. भारता, याचे ज्ञान करून घेऊन मनुष्य बुद्धिमान आणि कृतकृत्य होतो. या गीतारूपी उपदेशाचा पहिला अध्याय सांगण्याला सुरुवात केल्यापासून तो आता या अध्यायाच्या अखेरपर्यंत ही जी केवळ सर्व शास्त्राच्या अभ्यासाने प्राप्त होणारी एक वस्तू, ती उपनिषद रूपी कमलातील सुगंध आहे. सर्व वेदरूपी घुसळावयाच्या दह्यापासून व्यासांच्या बुद्धिरूपी रवीने घुसळून आम्ही हे अनादि सिद्ध लोणी काढले आहे. जी गीता ज्ञानरूपी. एक मिनिट इथे थांब. हा. म्हणजे आता इथे जे म्हणतात आहे ना, की आपण शेवटी जेव्हा म्हणतो की ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र हे सगळं उपनिषदातून आलेलं आहे आणि ते सगळं उपनिषदातून आलेलं गीतेमध्ये आहे. तर माऊलीने इथे अगदी स्पष्ट सांगितलं की शास्त्रिक लभ्य, म्हणजे शास्त्रामधून जे मिळालेलं आहे ते सगळं उपनिषदामधून आलेलं. म्हणजे ऍक्च्युअली जेव्हा आपण ओवी वाचू तेव्हा ते कळेल. आणि सौरभ म्हणजे सौरभ म्हणजे सुवास त्याच्यातला जो आहे कमळाचा असतो तसा तसा आहे. हा, जाऊया पुढे. सर्व वेदरूपी घुसळावयाच्या दह्यापासून व्यासांच्या बुद्धिरूप रवीने घुसळून आम्ही हे अनादि सिद्ध लोणी काढले आहे. जी गीता ज्ञानरूपी अमृताची गंगा आहे, जी आनंदरूपी चंद्राची 17वी जीवन कला आहे व जी ही विचाररूपी क्षीर समुद्राचे मंथन करून काढलेली नवी दुसरी लक्ष्मी आहे. म्हणून ही गीतारूप लक्ष्मी आपल्या पदांनी, वर्णांनी व आपल्या अर्थाच्या जीवा प्राणांनी माझ्याशिवाय दुसरे काही होणे जाणत नाही. क्षरपुरुष क्षरपणाने व अक्षर पुरुष अक्षरपणाने गीतेने आपणास वरावे म्हणून तिच्या समोर आले, परंतु गीतेने त्यांच्या पुरुषत्वाचा त्याग केला. म्हणजे हे खरे पुरुष नाहीत, कारण हे सोपाधिक आहेत असे ठरवले आणि तिने आपले सर्वस्व, पद, वर्ण, अर्थ वगैरे
मी जो पुरुषोत्तम त्या मला अर्पण केले. म्हणून जी ही आता या अध्यायापर्यंत गीता तू ऐकलीस, ती गीता या जगामध्ये आत्मरूप जो मी त्या माझ्याच ठिकाणी अनन्य असल्यामुळे पतिव्रता आहे. खरोखरच गीता हे नुसते शब्द पांडित्याचे शास्त्र नाही, तर ही गीता संसार जिंकणारे शस्त्र आहे. फार काय सांगावे, या गीतेची ही अक्षरे आत्म्याला प्रकट करणारे मंत्र आहेत. हा, परंतु हे पण अर्जुना, खूप महत्वाचं आहे की गीता वाचायची आहे, ती नुसती आपल्याला वाचायची नाही, अभ्यास करायचा नाही, तर आपल्या अम, प्रपंचात त्याचा उपयोग करायचा असतो. हे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला अगदी स्पष्ट सांगितलंय की गीता वाचून काय करायचं, तुम्ही नुसतं तुम्हाला काय आपली काय म्हणतात, आपली तुमची हुशारी दाखवायची नाहीये, तर त्याचा उपयोग आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये करायला पाहिजे. खूप महत्वाचं आहे ते. हा, जाऊया पुढे. परंतु अर्जुना, तुझ्या पुढे जे आम्ही गीताशास्त्र सांगितले ते तू माझे गुप्त धन आज बाहेर काढलेस, असा प्रकार झाला. अर्जुना, पूर्वी शंकराच्या मस्तकात जटेत गुप्त असलेली गंगा गोदावरी बाहेर काढण्यास जसा गौतम कारणीभूत झाला, तसा मी जो चैतन्यरूपी शंकर त्या माझ्या मस्तकात जो गीतारूपी ठेवा होता, त्याला बाहेर काढणारा श्रद्धेचे भांडार जो तू अर्जुना, तो तू गौतम झालास. आपल्या निर्मळपणाने पुढे असलेल्याचे आकलन करून घेण्याच्या कामी अर्जुना, तू आम्हास आरशाप्रमाणे झालास. आरसा ज्याप्रमाणे आपल्यात समोरच्याचे प्रतिबिंब घेतो, त्याप्रमाणे अर्जुना तू माझे आकलन केलेस. अथवा ज्याप्रमाणे चंद्र व ताऱ्यांचे समुदाय यांनी भरलेले आकाश समुद्र आपल्यामध्ये प्रतिबिंब रूपाने आणतो, त्याप्रमाणे गीते सकट मला तू आपल्या अंतःकरणात घातले आहेस. अर्जुना, तुझ्या चित्तास 3 प्रकारचे मळ सोडून गेले, म्हणून तू गीतेसह माझे राहण्याचे ठिकाण झाला आहेस. परंतु हे काय बोलू, माझी ज्ञानाची वेली ही जी गीता, हिला जो जाणेल तो संपूर्ण मोहापासून मुक्त होईल. अर्जुना, अमृताच्या नदीचे सेवन केले असता ते सेवन रोग नाहीसे करून योग्य अशा अमरपणाला देऊन टाकते. त्याप्रमाणे ही गीता जाणली असता मोह नाहीसा होतो. यात आश्चर्य काय आहे? मोह तर जाईलच, पण या गीतेच्या योगाने आत्मज्ञान होऊन आत्मस्वरूपी मिळता येते. पहा, ज्या आत्मज्ञानाच्या ठिकाणी कर्म आपल्या जीविताने मुक्त होऊन लयाला जाते. हे वीर विलासा अर्जुना, हरवलेली वस्तू दाखवून जसा माग नाहीसा होतो, त्याप्रमाणे कर्मरूपी देवळावर ज्ञानरूपी कळस चढतो. कर्म हे ज्ञानाची प्राप्ती करून देऊन आपण संपते. म्हणून ज्ञानी पुरुषाला कर्तव्य करणे संपले असे समजा. याप्रमाणे अनाथांचा सखा श्रीकृष्ण बोलला. ते श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेले बोधामृत अज्ञानरूपी भांडे भरून सांडत होते. मग ते बोधामृत व्यासांच्या कृपेने संजयाला प्राप्त झाले. नंतर त्या संजयाने ते बोधामृत धृतराष्ट्र राजाला पिण्याकरता दिले. म्हणून धृतराष्ट्राला अंतसमयी कठीण गेला नाही, म्हणजे मरणसमयी त्याच्या चित्ताची गडबड उडाली नाही. वास्तविक विचार करून पाहिले तर गीता ऐकण्याच्या वेळी तो धृतराष्ट्र अनधिकारी आहे असे वाटायला लावणारा होता. परंतु शेवटी अंतसमयी तोच बोधाचा प्रकाश त्याला चांगला पावला, म्हणजे त्याच्या चांगल्या उपयोगाला आला. ज्यावेळी खत म्हणून द्राक्षांच्या वेलास दूध घातले, त्यावेळी त्याचा तत्काळ उपयोग दिसून न आल्याने ते व्यर्थ नासेल असा समज होतो. परंतु त्या खताचा परिणाम होऊन ज्या वेळेस द्राक्षाचे पीक तयार होते, त्यावेळेस वाया गेल्यासारखे वाटलेले दूध दुप्पट फायद्याचे झाले, असा ज्याप्रमाणे अनुभव होतो, त्याप्रमाणे संजयाने हरीच्या मुखातील अक्षरे धृतराष्ट्राला आदराने सांगितली. त्या अक्षराच्या योगाने तो आंधळा धृतराष्ट्र देखील काही काळाने मरणकाळी सुखी झाला. तेच मी मराठी भाषेच्या रचनेने ओबडधोबड ज्ञानाने मला कळले न कळले तसे सांगितले. अरसिकांनी शेवंतीच्या झाडाकडे पाहिले तर त्यात त्यांना काही विशेष महत्व दिसत नाही.
परंतु त्याच झाडास आलेल्या फुलातील सुगंधावर नजर ठेवून जे भ्रमर यातील पराग घेऊन जातात तेच त्यातील सार जाणतात. गीतेतील विषयाच्या चालू असलेल्या प्रतिपादनात योग्य असेल त्याचा श्रोत्यांनी अंगीकार करावा व यात जी उणीव दिसून येईल ती माझ्या पदरात टाकावी. बरोबरच आहे की स्वभावतः काहीच न समजणे हेच लहान मुलाचे स्वरूप आहे. परंतु मूल जरी अज्ञानी असले तरी आई व बाप यांनी त्याला पाहिले असता त्यांचा आनंद कुठेही मावत नाही आणि मग ते त्या मुलाचे कौतुक करतात. त्याप्रमाणे तुम्ही संत माझे आई बाप आहात, म्हणून तुम्ही भेटल्यावर मी लढीवाळपणा करतो. महाराज, जो लढीवाळपणा म्हणजे हा ग्रंथ होय असे आपण समजावे. आता विश्वरूपी माझा गुरु जो श्री निवृत्ती राजा, तो माझी ही शब्दांची पूजा ऐको असे ज्ञानदेव म्हणतात. एवं कथिलयादारभ्य जे हे सर्व शास्त्रैकलभ्य उपनिषदा सौरभ्य कमळदळा जेवी हे शब्द ब्रह्माचे मथिते व्यासप्रज्ञेचे निहाते मथुनी काढिले आईते सार आम्ही जे ज्ञानामृताची जान्हवी जे आनंद चंद्रीची सत्रावी विचार क्षीरार्णवींची नवी लक्ष्मी जे हे म्हणून आपुलेनी पदे वर्णे अर्थाचेनी जीवे प्राणे मी वाचोनी होणेणे आन काही क्षराक्षरत्वे समोर झाले त्यांचे पुरुषत्व वाळिले मग सर्वस्व मज दिधले पुरुषोत्तमी म्हणून जगी गीता मिया आत्मेनी पतिव्रता जे हे प्रस्तुत तुवा आता आकर्णिली साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र पै संसारो जिणते हे शस्त्र आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये परी तुझ पुढा सांगितले ते अर्जुना ऐसे झाले जे गौप्य धन काढिले माझे आजी मज चैतन्य शंभूचा माथा जो निक्षेपू होता पार्था तया गौतमू झालासी आस्था निधी तुगा चोखटिवा आपुलिया पुढीला उगाणा घेया वया तया दर्पणाची चिपरी धनंजया केला आम्ही का भरले चंद्र तारांगणी नभसिंधू आपणया माझी आणि तैसा गीतेसी मी अंतःकरणी सुदला तुवा जे त्रिविध मळकटा तू सांडिलासी सुभटा म्हणून गीतेसी मज वसवटा झालासी का परी हे बोलो काय गीता जे हे माझी उन्मेषलता जाणे जो समजता मोहामुखे सेविली अमृत सरिता रोगू दवडुनी पंडुसुता अमरपण उचिता देऊ निघाली तैसी गीता हे जाणितलिया काय विस्मयो मोह जावया परी आत्मज्ञाने आपण पया मिळजे येथ जया आत्मज्ञानाचा ठाई कर्म आपुले या जीविती पाही होऊनिया उतराई लया जाय हारपले दावुनी जैसा मागू सरे वीर विलासा ज्ञानची कळसवळ घे तैसा कर्म प्रासादा म्हणून ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरले देखा ऐसा अनाथांचा सखा बोलिला तो ते श्रीकृष्ण वदनामृत पार्थी भरोनी असे ओसंडत मग व्यासकृपा प्राप्त संजयासी तो धृतराष्ट्र राया सूतसे पान करावया म्हणून जीवितांतु ते या नभेची भारी एरवी गीता श्रवण अवसरी आवडो लागता अनधिकारी परी शेखी तेची उजरी पातला भली जेव्हा द्राक्षी दूध घातले तेव्हा वाया गेले गमले परी फळपाकी धुणावले देखिजे जेवी तैसी हरिवक्त्रींची अक्षरे संजये सांगितली आदरे तीही अंधू तोही अवसरे सुखिया झाला तेची मराठेनी विन्यासे
मिहा उन्मेषे ठसे ठोंबसे, जाणे नेणे तैसे निरोपले. सेवंतिये अरसिकाही, अंग पाहता विशेषू नाही. विशेषू तरी नाही, परी सौरभ्य नेले तिही भ्रमरी जाणीजे. तैसे घडते प्रमेय घेईजे, उणे ते मज देईजे. जे नेणणे हेची सहजे, रूपकी बाळा. परी नेणते जरी होय, तरी देखोनी बापकी माये. हर्षकेही न समाये, चोज करीती. तैसे संत माहेर माझे, तुम्ही मीनलिया मी लाडायचे. तेची ग्रंथाचे निव्याजे जाणितोजी. आता विश्वात्मकु हा माझा, स्वामी निवृत्ती राजा. तो अवधारू वाक्य पूजा, ज्ञानदेवो म्हणे. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः. श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु. छान. खूप महत्वाचा अध्याय संपला आणि शिकण्यासारखं खूप होतं त्याच्यामध्ये. आता पुढचा जो अध्याय आहे, तुम्ही आता हे बंद करू शकता थोडा वेळ, मग आपण 16 लागू. ओके, हो, यू ऑलरेडी गॉट इट. ओके, तर हे आपण श्लोकापासून सुरू करतो. हां, प्रस्तावना घेत नाही आपण. हां, इथपासून. ओके, ठीक आहे. आता मी थोडस सांगते त्याच्याबद्दल. आणि रविदादा, तुम्ही पुढे गेलात. रविदादा, आपल्याला मराठी ह्याच्यापासून मराठी सुरू होते ना इथे. या, इथेच सांगायचं ना. ओके, काही नाही, बघूया. या, तोच अर्थ आहे. तर आता माझ्या तर आपण पाहिलं होतं की जसं वेदामधले भाग यांनी केलेले आहेत ज्ञानेश्वरीमध्ये आणि किंवा गीतेमध्ये. रविदादा, तुम्ही जर शेअर करायचं थांबवलं तर मग निलिमाताईंचा चेहरा दिसेल आपल्याला. या, आणि दिसलं तरी चालेल मला वाटतं. तर आपण हा जो भाग बघतो आहे याच्यामध्ये आता पूर्ण वेदांत आहे आणि आपल्याला 15व्या अध्यायात कळलंच असेल की हे सगळं वेदांतच आहे. आता 16वा अध्याय आणि 17वा अध्याय याच्यामध्ये आत्मतयारी जी असते, आपल्याला जेव्हा वेदांत शिकायचं आहे त्याच्यासाठी जी तयारी लागते त्या तयारीबद्दल त्यांनी पूर्ण सांगितलंय. तर हे आपल्याला नुसतं वाचायचं नाहीये, याच्यामध्ये आपल्याला आता उदाहरणार्थ आपण जेव्हा 16वा अध्याय म्हणतो त्याच्यात दैव आणि असुर संपत्ती असं त्यांनी सांगितलंय. ते त्याचं हेडिंग आहे की दैवासुर संपत्ती भोग भाग योग. योग योग म्हणजे विषय. तर त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी चांगले गुण काय आहेत आणि वाईट गुण आहेत ते आपल्याला सांगितलंय. म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी जे गुण लागतात त्यांना दैवी गुण म्हटलंय, आणि जे गुण म्हणजे आत्मज्ञान नको असलं तरी पण ते जे असुरी संपत्ती आहे ती आपल्याला पुन्हा सांगितलेली आहे. तर असुरी संपत्ती बघताना आपण हे बघायचं की त्याच्यातलं आपल्याला काय म्हणजे हे माझ्यात काही आहे का, आणि असलं तर त्याच्यापासून आपल्याला दूर जायला पाहिजे, म्हणून आपण ती असुर संपत्ती पण पाहिजे आहे. तर ही कोणासाठी आहे तर आपल्यासाठी, भक्तांसाठी आहे. आणि त्यांनी म्हटलं आहे की मनुष्याला 3 प्रकारच्या तयारी कराव्या लागतात. एक मनुष्य म्हणून, एक कर्ता म्हणून आणि एक भोक्ता म्हणून.
तर जेव्हा आपण मुमुक्षु म्हणून आपण जातो तेव्हा आपल्याला मोक्ष पाहिजे असतो असं समजलं जातं. तर त्याच्यासाठी पण काय गुण लागतात ते आपल्याला इथे सांगितले आहेत. तर बेसिकली ही सगळी मानसिक तयारी आपल्याला करायची आहे. तर मनाचं जे समत्व आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि मनाची शांतता घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी दैवी जे गुण दाखवले आहेत ते आपण आपल्यामध्ये नसले तर आपण आणायचा प्रयत्न करायचा. आणि अर्थातच जे असुर गण जे सांगितले आहेत ते सगळे गुण आपण बाजूला ठेवायचे असतात. तर याच्या नमनामध्ये अद्वैताबद्दल सांगितलंय. आणि मागच्या वेळी मी तुम्हाला म्हटलं होतं की अद्वय हा जो शब्द आहे मला वाटलं तो 15व्या अध्यायात आहे, पण या अध्यायामध्ये तो शब्द आपल्याला येतो की अद्वय. आणि मागच्या वेळी आपण त्याच्याबद्दल बोललो होतो. तर 17व्या ओवीमध्ये सॉरी 21 ओवीमध्ये तो अद्वय शब्द आलेला आहे. आणि त्याच्यामधला फरक पण माऊली आपल्याला सांगतात. तर आता दैवी संपत्ती जी आहे ती श्लोक 1 आणि 2 आणि 3 याच्यामध्ये त्यांनी दैवी गुण सांगितले आहेत. आणि त्याच्यानंतर श्लोक 4 ते 21 पर्यंत आपल्याला असुरी संपत्ती म्हणजे काय ते सांगितलंय. म्हणजे आपल्यामध्ये इतके वाईट गुण असू शकतात की जे त्याच्याबद्दल त्यांना एवढे श्लोक वापरावे लागलेत. आणि दैवी गुण अगदी पटकन सांगून टाकले, 3 श्लोकामध्ये सांगितले. ते मला खूप गमतीदार वाटलं की असुरी याच्यासाठी त्यांना एवढा वेळ घाला, म्हणजे गीतेमध्ये एवढा वेळ त्यांनी दिला आहे. तर हे सगळं खूप सोपं आहे, म्हणजे तसं समजायला खूप सोपं आहे. तर सत्व शुद्धी असं त्या पहिल्या श्लोकाचं त्यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या श्लोकाचं ते म्हणतात निरूपणातली शांती, तो विषय आहे. आणि त्याच्यानंतरचे जे गुण आहेत ते आपल्याला त्यांनी आपल्यामध्ये यायला पाहिजे असं म्हणून त्यांनी सांगितलंय. तर आई काय आप थांबा, अपैशुन असा शब्द वापरला आहे माऊलींनी. त्याचा अर्थ हे जे काय असुर गुण आहेत ते आपण जेव्हा बघतो तेव्हा दुसऱ्याला लावून बघायचे नाहीत. तो जो शब्द आता मी तुम्हाला सांगितला जरा अवघड गेला मला म्हणायला. अपैशून्य जो शब्द आहे त्याचा अर्थ कोणाचं उणं काढायला ते गुण बघायचे नाहीत. म्हणजे आता हे जे गुण सांगितले ना असुरेचे, हे माझ्या नवऱ्यात आहे, हे माझ्या अमक्यात आहे, असं नाही काढायचं. हे गुण सगळे स्वतःला लावून बघायचे असं माऊलींनी आपल्याला सांगितलंय. आणि ते बरोबरच आहे ना की दुसऱ्यांना उगाच लावायच्या प्रयत्नात आपण पडू नये. फक्त आपल्याला ते काय कुठे लागत असेल तर ते आपण दुरुस्त करायचा प्रयत्न करायचा. आणि त्याच्यानंतरचं जे आहे ते सगळे गुण त्यांनी सांगितलेले आहेत. तर मला वाटतं आपण जर का जेव्हा वाचतो तेव्हा मी एकेका मंत्राबद्दल मला जे वाटतं ते एक सांगेन. जर का ते ऑलरेडी झालं असेल तर मग मी ते माझ्या नोट्स वाचणार नाही. तर मला वाटतं एवढंच मला याच्याबद्दल सांगायचं की 2 प्रकारचे गुण याच्यामध्ये सांगितलेले आहेत म्हणून. पहिला जो श्लोक आहे त्याच्यामध्ये अभय सत्वशुद्धी असे हे 2 दैवी गुण त्यांनी सांगितलेले आहेत. आणि ज्ञानयोग व्यवस्थिती असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे ज्ञान आणि योग हे जे मार्ग तुम्ही निवडाल तर त्याच्यामध्ये आपण पूर्णाहुती टाकायची असं समजतात की म्हणजे निष्काम बुद्धीने ते आपल्याला करायचे असतात. तर हा आपला पहिला श्लोक आहे. आपण सुरू केलं की मग बाकीचं जे मला बोलायचं आहे ते मी श्लोकाप्रमाणे बोलेन. तर आता आपण सुरू करू शकतो. हो आता तुम्ही सुरू करा. कोण वाचतंय आजचं? मी वाचणार आहे. ओके. थोडं मोठं करायला येईल का नाही जमणार तर असू द्या. उजव्या हाताला खाली आहे बघा ते प्लस साईन. हा राईट. गुड. करू चालू? हो चालेल. विश्वाच्या आभासाला नाहीसा करणारा
बाधित करणारा व अद्वैत स्थितीरूपी कमळाचा विकास करणारा हा श्री गुरु निवृत्तीरूपी आश्चर्यकारक सूर्य उगवला आहे. हा सूर्य आश्चर्यकारक आहे कारण लौकिक सूर्य हा उगवला असता जगताचे प्रकाशन करतो व द्वैत वाढवितो, आणि हा श्री गुरुरूपी सूर्य जगदाभास नाहीसा करतो व अद्वैत स्थितीचा विकास करतो. त्याला आता आम्ही नमस्कार करतो. जो गुरुरूपी सूर्य मायेच्या रात्रीचा नाश करून ज्ञान व अज्ञान रूपी चांदण्या नाहीशा करतो व जो ज्ञानी लोकांना अध्यात्म ज्ञानाच्या चांगल्या निरभ्र दिवसाची जोड करून देतो. ज्याच्या उदयाने प्रकाशित होणाऱ्या प्रातःकाळी आत्मज्ञानरूपी दृष्टी प्राप्त होऊन जीवरूपी पक्षी मी देह आहे अशा समजुतीची घरटी सोडतात. ज्या श्री गुरुरूपी सूर्याचा उदय झाला असता लिंगदेहरूपी कमळाच्या पोटात अडकल्यामुळे नाश पावणाऱ्या जीवचैतन्यरूपी भ्रमराची त्या लिंगदेहरूपी कमळाच्या बंधनापासून सुटका होते. भेदरूपी नदीच्या दोन्ही काठावर बुद्धीला मोह पाडणाऱ्या शास्त्रादिकांचा विसंगतपणा हीच कोण अडचणीची जागा, त्या जागेत एकमेकांच्या वियोगाने वेडी होऊन बुद्धी व बोध हेच कोणी चक्रवाक पक्षी ओरडणारे, अशा त्या बुद्धिरूपी व बोधरूपी चक्रवाकांच्या जोडप्याला जो चिदाकाशरूपी भुवनातील श्री गुरुरूपी सूर्य ऐक्याचा आनंद भोगवितो. ज्या गुरुरूपी सूर्याने प्रकाशलेल्या पहाटेच्या वेळी भेदांची चोरवेळ नाहीशी होते व प्रवास करणारे आत्मप्राप्तीचा मुक्काम गाठण्याकरता ध्यानाधिक अभ्यास करणारे साधक आत्मानुभवाच्या वाटेने निघतात. ज्याच्या विवेकरूपी किरणांच्या संबंधाने बुद्धिरूपी सूर्यकांतमण्यातून निघालेल्या ज्ञानरूपी ठिणग्या पेटल्या असता त्या संसाराची जंगले जाळून टाकतात. ब्रह्मस्वरूपरूपी माळ जमिनीवर ज्यांच्या प्रखर किरणांचा समुदाय स्थिर झाला असता त्या ठिकाणी अष्टमहासिद्धीरूप मृगजळाचा पूर येतो. ते ब्रह्म मी आहे अशा या माध्यान्ह काळी शिष्याच्या अंतर्मुख वृत्तीरूपी माथ्यावर श्री गुरुसूर्य आला असता शिष्याची आत्मस्वरूपाविषयी भ्रांती हीच कोणी छाया ती शिष्याच्या आत्मानुभवरूपी पायाखाली पडते, म्हणजे नाहीशी होते. त्यावेळी जर मायारूपी रात्रच उरत नाही तर त्या रात्रीतील विश्वाभासरूपी स्वप्नासहित विपरीत ज्ञानरूप निद्रेचा कोण सांभाळ करणार आहे, म्हणजे याची आठवण कोण ठेवणार. म्हणून त्या अद्वैत ज्ञानरूपी नगरात ब्रह्मानंदाची रेलचेल होते आणि मग त्या आनंदाभुवनाची देवघेव मंदावयास लागते. फार काय सांगावे, ज्याच्या श्री गुरुसूर्याच्या प्रकाशाने अशा प्रकारे मुक्त कैवल्य केवल स्वरूपभावरूपी उत्तम दिवस सदा प्राप्त होतो. जो श्री गुरुसूर्य आत्मस्वरूपरूपी आकाशाचा राजा आहे तो आपल्या स्वरूपाने नेहमी उगवलेलाच आहे, परंतु तो उगवल्याबरोबर पूर्वादी दिशांसह उदय व अस्ताचा ठाव ठिकाणा नाहीसा करतो. न दिसणे म्हणजे अज्ञान दिसण्यासह ज्ञानासह नाहीसे करतो व या दोहोंनी जे झाकलेले स्वरूप आहे ते ज्ञानातीत स्वरूप चहूकडे प्रकट करतो. फार काय सांगू, तो सर्व प्रातःकाळच वेगळा आहे. जो रात्र व दिवस या सापेक्ष भावापलीकडला केवळ प्रकाशरूप ज्ञानसूर्य आहे व प्रकाशाशिवाय प्रकाशित होणाऱ्या पदार्थाशिवाय प्रकाशाचा सुकाळ आहे. तो ज्ञानरूपी सूर्य कोणी पाहावा. श्री गुरूंची शब्दांनी केलेली स्तुती ही बाधक होत असल्या कारणाने त्या श्री निवृत्तीरूप ज्ञानसूर्याला आता वारंवार नमस्कार असो, असे मी ज्ञानदेव म्हणतो.
गुरूंचा महिमा पाहिला असता जर स्तव्य बुद्धीसह स्तवन करणारा लयाला जाईल तरच स्तुती चांगलेपणाला येईल. अभिप्राय असा की जेव्हा स्तव्य, स्तविता आणि स्तवन ही त्रिपुटी श्री गुरूंच्या स्वरूपात लयाला जाईल तेव्हाच श्री गुरूंच्या महात्म्याला शोभेल अशी स्तुती होईल. काही न जाणल्याने जे श्री गुरु जाणले जातात व मौनाला नाहीसे करून म्हणजे मौन ही कल्पना टाकून ज्यांचे वर्णन केले जाते व आपण काही न होऊन जे श्री गुरु आपल्या ठिकाणी आणता येतात म्हणजे जीव, शिव अथवा ब्रह्म वगैरे काहीच अहंकार आपण न घ्यावा तेव्हाच जे श्री गुरु आपल्या ठिकाणी वास्तव्य करण्यास येतात. ज्या तुझी स्तुती करण्याच्या हेतूने मध्यमा व पश्यंती या वाचा पोटात घालून नंतर परेसह वैखरी नाहीशी होते. असा जो तू त्या तुला मी सेवकपणाच्या नात्याने शब्दांनी स्तुती करण्याचा अलंकार घालतो तर हे माझे करणे सहन करावे असे म्हणणेही अहो अद्वितीयानंदा श्री गुरु आपणास कमीपणा आणणारे आहे. परंतु दरिद्री पुरुषाला अमृताच्या सागराचे दर्शन झाल्यावर त्यास अति हर्ष होतो व त्या हर्षाच्या भरात त्या अमृतसागराचे योग्य आदरातिथ्य कसे करावे याचा त्यास विसर पडतो आणि मग तो त्या अमृतसागराला भाजीपाल्याचा पाहुणचार करण्यास धावतो. अशा स्थितीत त्याचा भाजीपाला देखील खरोखर पक्वान्नाप्रमाणे फार किमतीचा समजावा व केवळ त्याच्या भाजीपाल्याकडे न पाहता अमृतसागराच्या दर्शनाने त्यास होणाऱ्या आनंदाकडेच लक्ष द्यावे. सूर्याला काडवातीने ओवाळण्यात काडवातीकडे लक्ष न देता सूर्याने त्या ओवाळणाऱ्यांची भक्तीच पाहावी. बाळकाला जर योग्य काय ते कळले तर मग बाळपणच कोठे आहे. परंतु जी बाई त्याची आई असते तिला खरोखरच संतोष होतो. अहो गावातील घाणीने भरलेले ओढ्याचे पाणी गंगेला तुडवीत येऊन मिळाले तर त्याला गंगा बाजूला सर असे म्हणते काय? महाराज, भृगूचा अन्याय कसा चीड आणण्यासारखा होता, पण भृगूने मारलेली ती लाथ हा प्रेमाचा उपचार समजून भगवान तो लत्ताप्रहार म्हणजे गुरूंचा अनुग्रहच आहे असे मानून संतोष पावले नाहीत काय? अंधाराने भरलेले आकाश सूर्यासमोर आले असता सूर्याने त्यास पलीकडे सर असे म्हटले आहे काय? त्याप्रमाणे भेदबुद्धीच्या ताजव्याच्या एका पारड्यात सूर्याची उपमा व दुसऱ्या पारड्यात तुम्हास घालून तुमचे वजन केले महाराज ते आपण एक वेळ सहन करावे. ज्यांनी तुला ध्यानाच्या डोळ्यांनी पाहिले व ज्या वेदादिकांच्या वाचेकडून तू वर्णन केला गेला आहेस त्यांचे अपराध जसे सहन केलेस तसे आमचेही करा. परंतु मी आज तुझ्या गुणांचे वर्णन करण्याला लालचावलो आहे म्हणून वास्तविक तुझे वर्णन करणे हा जरी अपराध आहे तरी मी तो अपराध मानित नाही. त्याबद्दल तुम्ही वाटेल ते करा. तुम्ही अपराध सहन करा अगर करू नका, पण मी अर्धपोटी कधीही उठणार नाही. माझी तृप्ती होईपर्यंत मी तुमचे वर्णन करेन. मी गीता या नावाचे तुझे प्रसादामृत सेवा जपाच्या फळाचे हे गीता व्याख्यान रूपी मोठे बेट तिला म्हणजे माझ्या वाचेला प्राप्त झाले. मी लोकोत्तर पुण्यकर्माचे आचरण केले
त्या पुण्यकर्मांनी तुझे गुणवर्णन करणे मला प्राप्त करून देऊन ती पुण्यकर्मे आज ऋणमुक्त झाली. महाराज, जीवदशेच्या रानातील मरणरूपी गावात मी सापडलो होतो. ती सर्व दुर्दशा आज तुम्ही नाहीशी केलीत. कारण की जी गीता या नावाने नावाजलेली आहे आणि जी गीता अविद्या जिंकून बलिष्ठ झाली आहे, ती गीतारूपी तुझी कीर्ती आम्हाला वर्णन करता आली. दरिद्री पुरुषाच्या घरी सहज कौतुकाने महालक्ष्मीच जर येऊन बसेल तर त्याला दरिद्री असे म्हणता येईल काय? अथवा अंधाराच्या जागी दैववशात सूर्य आला तर तो अंधारच या जगाला प्रकाश होणार नाही काय? ज्या देवाचे थोरपण पाहिले असता एवढे मोठे विश्व पण ते परमाणूच्याही योग्यतेस येत नाही, तो भक्ताच्या भावासारखा होत नाही काय? मला वाटतं याच्यानंतर आपण थांबूया. 40 पर्यंत घ्या आणि मग आपण थांबूया. ओके. त्याप्रमाणे मी गीतेचे व्याख्यान करणे हे आकाश पुष्पांचा वास घेण्यासारखे असंभवनीय आहे, परंतु तुम्ही समर्थांनी ती आवड पुरविली. म्हणून महाराज, तुमच्या प्रसादाने मी गीतेचे गंभीर अर्थाने भरलेले श्लोक स्पष्ट रीतीने व्याख्यान करून सांगेन, असे ज्ञानदेव म्हणतात. ओके, थांबूया. आता खाली जायला पाहिजे थोडं. खाली जायला लागेल ना? हो बरेच आहेत कारण. हो हो. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जिनी विकाशू वंदू आता जो अविद्ये राती रुसोनिया गिळी ज्ञानाज्ञान चांदणिया जो सुदीनू करी ज्ञानिया स्वबोधाचा जेणे विवळतिये सवळे लाहुनी आत्मज्ञानाचे डोळे सांडिती देहाहंतेची अविसाळे जीव पक्षी लिंग देह कमळाचा पोटी वेचतया चिद्भ्रमराचा बंदी मोक्षू जयाचा उदयीला होय शब्दाची आसकडी भेद नदीचा दोही थडी आरडाते विरह वेडी बुद्धी बोधू तया चक्रवाकांचे मिथुन सामरस्याचे समाधान भोगवी जो चिद्गगन भुवन दिवा जेणे पाहलिये पहाटे भेदाची चोरळी फिटे रिगती आत्मानुभव वाटे पांथिक योगी जयाचे निविवेक किरण संगे उन्मेख सूर्यकांत फुणगे दीपले जाळीती दांगे संसाराची जयाचा रश्मी पुंजू निबरू होता स्वरूप उखरी स्थिरू ये महासिद्धीचा पुरू मृगजयाचा ते जो प्रत्यक बोधाची माथया सोहमतेचा मध्यान्ही आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी तेव्हा विश्वस्वप्नासहिते कोण अन्यथा मतिनिद्रेते सांभाळी नुरेची जेथे माया राती म्हणूनी अद्वयबोध पाटणी तेथ महानंदाची दाटणी मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावो लागती किंबहुना ऐसैसे मुक्त कैवल्य सुदिवसे सदा लाहिजे का प्रकाशे जयाचेनी जो निजध्याम व्योमींचा रावो उदैलाची उदैत जत खेवो फेडी पूर्वादी दिशांसी ठावो उदो अस्तूचा न दिसणे दिसणे नशी मावळवी दोही झाकिले ते सैंघ पालवी काय बहु बोलो ते आघवी उखाची आनी तो अहोरात्रांचा पैलकडू कोणे देखावा ज्ञान मार्तंडू
जो प्रकाशे वीण सुरवाडू प्रकाशाचा, तया चित्सूर्या श्रीनिवृत्ती, आता नमो म्हणो पुढत पुढती, जे बाधका येईज तसे स्तुती बोलाचिया. देवाचे महिमान पाहोनिया, स्तुती तरी येईजे चांगावया, जरी स्तव्य बुद्धीसी लया अजाईजे का. जो सर्व नेणिवा जाणीजे, मौनाचिया मिठिया वाणिजे, काहींचन होनी आणिजे आपण पयाजो. जया तुझिया उद्देशासाठी, पश्यंती मध्यमा पोटी, सूनी परसीही पाठी वैखरी विरे. तया तू ते मी सेवकपणे, लेववी बोलके या स्तोत्राचे लेणे. हे उपसाहावेही म्हणता उणे, अद्वयानंदा. परीरंके अमृताचा सागरू, देखिलिया पडे उचिताचा विसरू. मग करू धावे पाहुणेरू, शाकांचा तया. तेथ शाकू ही कीर बहुत म्हणावा, तयाचा हर्ष वेगूची तो घ्यावा. उजळोनी दिव्य तेजा हाती वा, ते भक्तीची पाहावी. बाळा उचित जाणणे होये, तरी बाळपणची के आहे. परी साचची येरी माये, म्हणोनी तोषे. हागा गावरसे भरले, पाणी पाठी पाय देत आले. ते गंगा काय म्हणितले परते सर, जी भृगूचा कैसा अपकारू, की तो मानुनी प्रियोपचारू. तोषेची ना शारंग धरू गुरुत्वासी, की अंधारे खेतले अंबर, झाले या दिवसनाथा समोर. तेणे तया ते परासर म्हणितले काई, तेवी भेदबुद्धीची येतुळे, घालूनी सूर्यश्लेषाचे कांटाळे. तुकिलासी ते एकी वेळे, उपसाही जोजी, जिही ध्यानाचा डोळा पाहिलासी, वेदादी वाचा वानिलासी. जे उपसाहिले तयांसी, ते आम्हीही करी. परी मी आणि तुझा गुणी, लाचावलो अपराधू न गणी. भलते करी परी अर्धधणी नुठी कदा, मिया गीता येणे नावे, तुझे पसायामृत सुहावे. वानू लाधलो ते दुणे न थावे, दैवले दैव. माझिया सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प. तया फळांचे हे महाद्वीप, पातली प्रभू. पुण्ये पोशिली असाधारणे, तिये तुझे गुणवानणे. देऊनी मज उत्तीर्णे झाली आजी, जी जीवित्वाचा आडवी. आतुडलो होतो मरण गावी, ते अवदसाची आघवी फेडिली आजी. जे गीता येणे नावे नावाणिगी, जे अविद्या जीणोनी दाटुगी. ते कीर्ती तुझी आम्हा जोगी, वानावया झाली. पै निर्धना घरी वाणी वसे, महालक्ष्मीची येऊनी बैसे. तया ते निर्धन ऐसे म्हणो ये काई, का अंधकाराची ठाया, दैवे सूर्यू आलिया. तो अंधारुची जगायया, प्रकाशू नो हे. जया देवाची पाहता थोरी, विश्व परमाणु ही दशा न धरी. तो भावाची सरोभरी, नव्हेची काई. तैसा मी गीता वाखाणी, हे खपुष्पाची तुरंबणी. परी समर्थे तुवा शिरयाणी, फेडिली ते. म्हणूनी तुझे प्रसादे, मी गीता पद्ये आगाधे. निरूपीन जी विशदे, ज्ञानदेवो म्हणे. म्हणूया आपण पसायदा. 嗯 म्हणूया. 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 嗯
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो नियामज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकाळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांते चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीतिही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजये होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.